लातूर जिल्ह्यातील शिरूळपाळ येथील शेतकरी राहुल वेंजने यांनी तलाठ्यांच्या त्रासाला कंटाळून तलाठ्याविरोधात आमरण उपोषणाच्या हत्यार बसला असून राहुल वेंजने यांची वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीनंतर तलाठ्याने परस्पर शेतजमिनीचा काही भाग एका सावकाराच्या नावे फेरफार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी संबंधित तलाठ्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय। तर चौकशी समितीने देखील तलाठ्याला दोषी ठरवले, मात्र संबंधित तलाठ्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने पीडित राहुल वेंजने यांनी तलाठ्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले। आता या प्रकरणी जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। बोला, काय नेमका अन्याय तुमच्यावरती झालेला आहे, कशा पद्धतीची फसवणूक झाली? नमस्कार, मी अमर संजीव यांनी राहणार शिरूळपाळ येथील एक अल्पभूधारक शेतकरी आहे। मौजे शिरूळपाळ येथील तलाठी आर.एस. पाटील हे खूप भ्रष्टाचार करणारे कर्मचारी आहेत। त्यांनी पैसे घेऊन माझ्या परस्परी मी न विकता माझ्या नावावरली जमीन ही अनोळखी माणसाच्या नावावर केलेली आहे। यासाठी मी त्याच्या कारवाई हो यासाठी 1 वर्ष झालं आंदोलन उपोषण करत आहे। अजून मला न्याय भेटली नाही, यासाठी मी 13/7/2026 पासून आमरण उपोषण करत आहे। आणि आज उद्या जर मला न्याय नाही भेटला तर मी प्रशासनाच्या नावावर आत्मदहन करणार आहे। किती जमीन तुमची दुसऱ्याच्या नावावर? 3 आर जमीन, 3 गुंठे जमीन माझ्या परस्पर तलाट्याने दुसऱ्याच्या नावावर केलेली आहे। किती वेळा फेर झाला? माझ्या जमिनीचा माझ्या वडिलाच्या नावावरून फेरफार झाला असता तो फेर रद्द न करताच तलाट्याने आपल्या मनोमनी एक बनावटी कागद करून दुसरा फेरफार केला आहे। Thanks for watching Ekmat Digital.